एहसान तेरा होगा मुझ पर दिल चाहता है वो कहने दो मुझे तुमसे मुहब्बत हो गई है मुझे पलकों की छाँव में रहने दो एहसान तेरा। हा काहीच आज मी ॲक्च्युली इंस्टाग्रामवर ही पोस्ट टाकली म्हणजे आत्ता सकाळी ते तुमच्या इथे संध्याकाळी मी इंस्टाग्रामवर चेक करीत पडली ती पण तेव्हा मी हे गाणं टाकलं तर ते गाणं असं डोक्यात बसलं आहे असं माझं रोज होतं एक गाणं डोक्यात बसतं एक गझल एक काहीतरी एखादा त्यातला एक शेर आणि एखादी लाईन आणि मी ती दिवसभर गात राहतो कारण की मला त्याच्यातले ना म्हणजे मला ते लिरिक्समध्ये घुसायची सवय आहे त्यातलं मिनिंग त्याच्यात गाण्यातल्या जाग्यातल्या हरकती छोट्या छोट्या ते सगळं खूप सवय आहे आणि ते मी असं विचार करत राहतो मला चांगलं वाटत राहतं दिवसभर ती फिलिंग येत राहते मी दिवसभर गुणगुणत राहतो खूप भारी वाटतं आता तुमच्या पण डोक्यात ते गाणं बसेल आता आपण चाललेलो आहोत जिमला आपण चाललेलो आहोत जिममध्ये आज फक्त कार्डिओ डे आहे वर ट्रेनर बोलला की सर या आठवड्यात आपण व्यवस्थित मसल ट्रेनिंग केलेलं आहे स्ट्रेंथ ट्रेनिंग केलेलं आहे सो एक दिवस आता तुम्ही कार्डिओ करा त्याला माहिती नाही की इथे आम्ही जे फिरतोय त्याच्यात एवढा कार्डिओ होतोय दिवसभर पण तरी पण ठीक आहे आता 20 मिनटं मी करून घेतो कार्डिओ अँड लेट्स स्टार्ट द डेली व्लॉग डे 5 यो हो आज मी ॲक्च्युली फक्त चालणार आहे म्हणजे जिममध्ये कार्डिओ आहे तर तुम्हाला काय फक्त चालायचं शोध दाखवू म्हणजे बघायचे आहेत का म्हणजे ते मला एडिट वाईज पण चुत्या वाटतं म्हणून मी नाही घेत आहे गाईज आय एम सॉरी आपण डायरेक्ट पुढे जाऊया व्लॉगमध्ये करून घेतो मी पटकन सो गाईज जस्ट एक आता वर्कआउट आपलं कार्डिओ करताना एक डोक्यात थॉट आला की जर व्लॉगमध्ये आपण आता माझ्याकडे ना खूप सारे असे विनाईल प्लेयर्स आहेत आणि विनाईल्स आहेत प्लेयर आहे विनाईल प्लेयर तर आहेत आणि विनाईल पण आहेत सो माझ्याकडे असे ॲक्च्युली खूप साऱ्या गझल्स आणि खूप सारी गाणी आणि असं मला खूप सारं डोक्यात येत राहतं गाण्यांच्या रिलेटेड आणि गझल्सच्या रिलेटेड सो एक आपण असा डेली व्लॉगिंग आता चालू आहे तर मी असं विचार करतो की काय काय सेगमेंट्स आपण टाकू शकतो डेलीच्या हिशोबाने थोडं एक नॉलेज शेअरिंग इन्फॉर्मेशन शेअरिंग होऊ शकते सो रोज जर मी एक गाणं तुम्हाला असंच एक ऐकवलं नाही सुचवलं डोंट गेट एक्सायटेड बडीज सो जर तुम्हाला मी गाणं काय बोलतात त्याला एक गाणं रेकमेंड काइंड ऑफ केलं की हे गाणं बघा किंवा ऐका आणि त्यातली ही लाईन मला आवडते तर तुमचं काय म्हणणं आहे मला कॉमेंट्समध्ये सांगा सो आपण असं करू शकतो मे बी आता मुंबईला गेल्यावर मी तुम्हाला माझ्याकडचं जे कलेक्शन आहे विनाईल्स त्याच्यात जुन्या गझल्स आहेत आणि मस्त त्यातलं किंवा आत्ताचेही काही सॉंग्स किंवा वॉटेवर जे मला वाटेल त्या दिवशी एक गाणं तुम्हाला ऐकायला आणि त्यातलं एक फ्रेज एक शेर एक लिरिक्सचा एक लाईन जी मला सगळ्यात जास्त आवडते ती मी तुम्हाला ऐकवीन आणि देन यू कॅन टेक इट फॉरवर्ड इन युअर डे तुम्ही जे तुम्हाला पाहिजे तर ते गाणं तुम्ही ऐकू शकता दिवसात एक गाणं रेकमेंडेशन असं माझ्या जस्ट एक डोक्यात थॉट आला तुम्हाला काय वाटतं कॉमेंट्समध्ये सांगा जसं आज मी रँडमली एहसान तेरा सगळ्यांना माहिती असेल ते गाणं पण नसेल ज्यांना माहिती त्यांना कळलं असेल आणि होऊ शकतं खूप सुंदर चाल आहे त्याच्यामुळे कोणीही त्या चालीच्या प्रेमात पडू शकतं आणि ते गाणं पहिल्यांदा ऐकलं तर खूपच मजा येईल आणि ज्यांना जिने आधी ऐकले असेल ते परत ऐकतील तर त्यांनाही मजा येईल सो असं काहीतरी एक म्युझिक रिलेटेड सेगमेंट ठेवायचा का अँड वी कॅन डू इट डेली एव्हरी डे मी एक गाणं सजेस्ट करेन सो मला पण एक गाण्यांचं रिव्हिजन होईल आणि मला पण तुम्हाला गाणी ऐकवताना मला ती परत ऐकता येतील इट्स अ शेअरिंग ओके सो मला सांगा सांगा हॅलो सो आता आम्ही चाललो आहे ब्रंचच करायला मोस्टली नाश्ता कमी आहे मला घरीपासून इथे रामेन खायचं होतं 2-3 शॉप्स आम्ही बघितले रामेन लिहिलेलं सौरभला बोललो जरा देखो भाई कौन सा है इधर अच्छा होटल जहाँ पे रेस्टोरेंट जहाँ पे रामेन खा सकते हैं सो अभी उधर जा रहे हैं हम लोग चल के लई लांब आहे 12 मिनटं चाललो आहे बघू अजून ऑलमोस्ट आम्ही टाइम स्क्वेअर पोहोचलो आहे आणि येस जे लोकांनी कमेंटमध्ये सांगितलं की फुटपाथला असं काय आहे जे व्हीलचेअर आणि याच्यासाठी थँक्यू सो मच फॉर द इन्फॉर्मेशन अँड द नॉलेज मला ते डोक्यातच आलं नाही
की त्याच्यासाठी असेल, बट ते चालणाऱ्यांना पण फायदा होतो हे मला म्हणायचं होतं. बाकी काय नाही. नो थँक्यू. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी स्वतः चालत आली आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी माझ्या मागे डायरेक्ट धरून सेल्फी काढून पैसे मागायची बात आहे यांची. बाकी काय नाही. हे जे स्टेअर्स आहेत जे तुम्ही बघू शकता, या पायऱ्या एक द आयकॉनिक थिंग ऑफ टाइम स्क्वेअरला. इथे येऊन लोक बसतात आणि मग फोटो काढतात. आणि मग इथून तुम्ही जर पुढे स्ट्रीट बघितलं तर पूर्ण स्ट्रीटभर तुम्हाला स्क्रीन दिसतील. आणि ते रात्री ॲक्च्युली जास्त भारी वाटतं. दिवसा एवढा इफेक्ट येत नाही आहे. रात्री आम्ही तळशीतनं गेलो तर फुल लाईट अँड ऑल छान होतं, मस्त होतं. ओव्हरऑल मस्तच आहे, म्हणजे मस्त. इचिरान छान रामेन मिळणार आहे. वेजी रामेन. एक वेजी रामेन. दोन का एक है ना, चेयर नहीं अजीब और चेयर. ओके प्रॉपर बोल है. ओके सो 2 वेजी रामेन. तुला पण पाहिजे. तू पण सॉर्ट आहे पूर्ण घ्यावं. हां बट काहीतरी चांगलं वेजी. हां नो वेजीज चिकन वगैरेचं वगैरे घेतो. नाहीच आहे. पोर्क आहे. हे 2 काय आहे? स्पायसी लेवल आहे. डायरेक्ट 99 झाले बोलतो. करू नाही. हां कर ना भाई, एन्जॉय. येऊन ठेवलं. लिहून ठेव त्या. झाले गेले पैसे. चला पर्दे के पीछे क्या है? ओ पर्दे के पीछे तो स्वीट्स है. थोड़स है ना. Here you go. Thank you. If you guys have any questions, just press this button right here in front of you. Call us. We'll come and take care of you. Thank you. सेटिंगच सगळी वेगळी आहे, पण एक्सपिरियन्स आहे. एक्सपिरियन्स तर केलाच पाहिजे. अशा गोष्टी एक्सपिरियन्ससाठीच आपण करत असतो. टाइम फॉर रेस्टिंग. रामे त्याला आवडलंय. जेन्युइनली अच्छा लगा है. फिलहाल तो अच्छा है. नूडल्स खाते तोपर्यंत अच्छा आहे. भाज्या अजून लागल्या नाहीत. मिक्स करायचं ना आधी. पाणीच आहे, पाणीच आहे आणि गार्लिक आहे हे. ओके बॉयज. पाणी आहे गरम, त्याच्यात नूडल्स हे केलेत आणि वेगवेगळ्या भाज्या आहेत. आणि त्या भाज्यांच्या उकडल्यामुळे जी टेस्ट येते आणि काही मसाले ते आहेत. शॉर्ट काम. आयुष्य सिंपल. अरे रामे राजा रामे खाते रामे खाते रामे. सो गाईज इकडे काही जॅपनीज टर्म्स अँड फ्रेजेस लिहिलेत, ते मी वाचून बघणार आहे. तुमच्यापैकी कोणाला जॅपनीज येतं तर मला कॉमेंट्समध्ये सांगा की मी बरोबर बोललो की नाही बोललो.
ठीक आहे. सो वेलकमला जॅपनीजमध्ये बोलतात इरासाई मासे. थँक्यूला बोलतात आरिगाटो गोझाइमासू. एक्सक्यूज मीला बोलतात शित्सुरी इत्साहामासू इटासाही मासू. प्लीज टेक युअर टाईमला बोलतात गो युकुरी डाउझो. सांगा मला कॉमेंट्समध्ये. बेस्ट एक्सपिरियन्स आत्तापर्यंतचा बेस्ट रामेन मी खाल्ला आहे. मी आत्तापर्यंत खाल्ला. ऑफकोर्स याच्या पुढे पण मी खाईनच भारीवाला, बट आत्तापर्यंतचा जो बेस्ट होता तो मी इथेच खाल्ला आहे. या जागेचं नाव आहे परत विसरलो, 1 मिनिट थांबा. हां, इचिरान. इथे आम्ही खाल्लं. सौरभनी कोणाकडनं ते रेकमेंडेशन घेतलेलं. बेस्ट, खूप बेस्ट, मस्त होतं. मला मजा आली. नॉर्मल व्हेज होतं तरी पण त्यासोबत साईडला आम्ही थोडं मीठ घेतलेलं, बट ते मेन बोल व्हेजच होता, पण खतरनाक होता. खूप मजा आली ना. असं एकदम गच्च बिच्च पण नाही वाटत, एकदम हलकं फुलकं, टेस्टला भारी, काहीतरी वेगळं. चला आता पुढे. We are here at कुठे गाईस. हां, काय बोलतो तुम्ही? हां, सो आम्ही आलो आहे 9/11 मेमोरियलला. हां, आहे ती बिल्डिंग. हां, वाटते पण. सो जे इथे 9/11 अटॅक झालेला त्याच्या ठिकाणी आता ते तिकडे आहे 9/11 मेमोरियल. सो आता पण आता बघणार आहे. मला पण खूप टाईमपासून बघायचं होतं. लेट्स सी त्यांनी काय केलं आणि कसं आहे. सगळ्यांचे 11मध्ये जी लोक गेली आहेत त्यांच्या सगळ्यांची एक नावं आहेत तिथे. ओव्हरऑल असं सगळीकडे नावं लिहिलेली आहेत. 3000पेक्षा जास्त लोक गेलेली आहेत. 3000पेक्षा जास्त लोक त्या 9/11 अटॅकमध्ये गेलेले. आणि त्यांच्यासाठी इथे त्यांनी ते एक स्मारक चिन्ह बोलू शकतो आपण असं बनवलं आहे. ही एक जागा आहे डेडिकेटेड आणि त्याच्यामध्ये आय गेस पाणी पडतं आणि असं आहे. पण एक म्युझियम पण आहे 9/11च्या रिलेटेड, तिथे आता आम्ही चाललेलो आहे गोष्टी बघायला. पण मस्त केलं हे, छान वे ऑफ showing respect to them. सो आम्हाला गाईड पण होता आणि ऑडिओ गाईड पण होता, पण आम्ही दोन्ही नाही घेतलं कारण की जरा महाग पडतं सगळं. सो आपण वाचून कंप्लीट करूया. एक्झॅक्ट 8ला एक्झॅक्ट झालेला एक्झॅक्ट. हां, सकाळी 8:30ला असा व्ह्यू होता. तेव्हा ती बिल्डिंग पण वेगळी दिसायची. लोअर मॅनहॅटन फ्रॉम ब्रुकलिन ब्रिज. ओके, आता जरा मला फील यायला लागला त्याचा. हे तेव्हाचे फोटोज बघूनच असं होतं की कसं झालं असेल तेव्हा ते बघून लोकांना कसं वाटलं असेल. हा जो एक तुम्हाला तुटले म्हटलेला पेडेस्ट्रियल दिसत असेल. सो
हा पेडेस्ट्रल त्यांनी डेडिकेट केला इथल्या कन्स्ट्रक्शन वर्करसाठी ज्यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटर बांधायला काम केलेलं. आणि एप्रिल 4, 1973ला जेव्हा इनॉग्रेशन झालेलं, रिबिन कटिंग झालेली, तेव्हा हा पेडेस्ट्रल यूज करण्यात आलेला फॉर सम हे. आणि मग त्यांनी त्या पेडेस्ट्रलला एक आता मेमोरियलमध्ये त्यांच्या आठवणीत, तिकडे जे काम केलेले लोक आहेत त्या कन्स्ट्रक्शन वर्कर्सच्या आठवणीत ठेवलं आहे. सो हे ते लोक आहेत जे मिसिंग गेले वर्ल्ड ट्रेड सेंटर नंतर, जे अटॅक झाल्यानंतर त्यांचं मे बी ते सापडले नाही किंवा त्यांच्या घरच्यांचा त्यांच्याशी काही कॉन्टॅक्ट झाला नाही. तर त्यांचे असे होप्समध्ये होते ते लोक की हे असतील, जिवंत असतील किंवा मिसिंग असतील, सापडले नाहीत. खूप सारा इथे हॅवॉक झाला असेल त्यावेळेला. आय कॅन जस्ट इमॅजिन. इथे जे हे तुम्ही बघताय चौकोन, हे ते कॉलम होते जे बिल्डिंगचा पिलर धरून ठेवतात. तो ट्विन टॉवरचे पिलर्स होते. ते आता त्या अटॅकनंतर जे रिमेन्स राहिलेत ते त्यांनी इथे आणून ठेवले आहेत, जस्ट एक दाखवायला की त्यांची काय हालत झाली किंवा ते कसे होते. ॲक्च्युली काय आहे, व्हिडिओवर तुम्हाला कसं वाटतं आहे मला माहिती नाही, बट तो अटॅक इतका भयानक होता की हे आता बघून जरा फुल अंगावर येत आहे. सो मला तरी अंगावर येते. सो जो इमॅजिन नाही करू शकत आहे आपण की काय हालत झाली असेल लोकांची तेव्हा. सो हा जो आहे हा एक अँटिनाचा भाग आहे. जे ट्विन टॉवर होते त्या ट्विन टॉवरपैकी एका टॉवरवरती हा अँटिना होता. तो 360 फीट टॉल होता आणि त्याच्यामुळे ते 2 बिल्डिंगमध्ये डिफरन्शिएशन समजायचं. पण अटॅक झाल्यानंतर जेव्हा कोलॅप्स झालं त्याच्यानंतर हा एक त्यातला पार्ट त्यांनी इथे ठेवला आहे. बेकार किंवा तणकट आणि मोठा पार्ट आहे. नाही हा अँटिनाचा पार्ट आहे. काय हालत बघ त्याची काय झाली आहे. हो, हा त्यांनी जी हा पार्ट आहे जो एलिव्हेटर जी होती त्या बिल्डिंगमधल्या त्यातला एका लिफ्टची एका एलिव्हेटरची मोटर आहे. आणि त्यांनी दाखवलं की ते व्हिडिओ पण दाखवलं जे लोक जे यूज करायचे एलिव्हेटर. आणि ट्विन टॉवरमधलं असा पहिला स्कायस्केपर होता जिथे एलिव्हेटर्स एवढ्या फास्ट आणि अशा मोठ्या एलिव्हेटर्स होत्या आणि खूप उंचपर्यंत ती जायची, 100 फ्लोर्स, 102 आणि हायस्पीड एलिव्हेटर्स होत्या त्या. त्याचा एक पार्ट त्यांनी तुला दाखवायला. हा काय पार्ट आहे. सो हा एक फायर ट्रक आहे. हे लोकांना वाचवत होता तेव्हा त्याच्याबरोबर काय ते त्याच्यात पडलं आणि तिची अशी हालत झाली. एका साईडनी ब्लास्ट झाल्यानंतर पुढचाच भाग आहे जो फुटला आहे मोस्टली, हा मागचा भाग आहे. आणि बऱ्याचशा तिकडच्या लोकांना वाचवलं आणि त्याच्यानंतर हे झालं त्यांच्यासोबत. सगळं कसं त्यांनी व्यवस्थित ठेवलं आहे जपून, बघून वेगळाच फील येतो आणि वेगळाच एक अंगावर काटा येणारी मुवमेंट आहे. सो हे ते जे कॉलम आहेत हे ते कॉलम आहेत जे बिल्डिंगच्या बाहेर होते जेव्हा ते प्लेनने हे केलं. सो हे बाहेरचे जे उभे रॉड आहेत ते येते. सो त्याच्यामध्ये जेव्हा तो ठोकला फ्रॉम 93rd फ्लोअर टू 99th फ्लोअर तो घुसला प्लेन, तेव्हाचे ते जे उभे सेगमेंट आहे त्यातला एक पार्ट त्यांनी इथे आणून ठेवला आहे. डेंजर. समोर बघताना खतरनाक वाटतं आणि ते पूर्ण म्हणजे 93rd टू 99th फ्लोअर एवढे फ्लोअरमधलं तो प्लेन घुसला. तर काही आतमध्ये वळले हे जे लोखंडाचे जे असे उभे रॉड नाही बोलू शकत त्याला, फसाड, ते यातले गुतले, काही आतमध्ये घुसले, काही बाहेर आले. तसं ते त्यातलं एक तुकडा त्यांनी इथे मागे लटकवला अख्खा. सो गाईज हा एक कॉलम आहे जो 30 किंवा 33rd फ्लोअरवर होता असं त्यांना पण अजून आता माहिती नाही आहे. सो अख्खा कॉलम स्ट्रेटचा स्ट्रेट होता. हा लोखंडाचा कॉलम आहे, बघू एकदम डेंजरवाला लोखंड आहे, जाडवाला. तर त्या प्रेशरमध्ये हा साऊथ टॉवरमधला कॉलम आहे. सो त्या प्रेशरमध्ये तो बेंड झाला अख्खा आणि त्याची ही हालत आहे. एवढं म्हणजे 33 फ्लोअर वरतून तो जो टॉवर पडला असेल तेव्हा हा जाऊन तो असा बेंड झाला असेल प्रॉपर. ओहो,
जे बाहेर आपण हे बघितलं ना की तो स्क्वेअर होता, जो सगळ्यांची नावं होती, तो दुसरा टॉवर होता. आणि आता एक नवीन जो वर्ल्ड ट्रेड सेंटर बनवला तो वेगळा नवीन बनवला. सो दोन्ही टॉवर पूर्ण डिमॉलिश झालेले आणि त्यातले मग इथे त्यांनी गोष्टी ठेवल्यात. नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स आहे हा. सगळ्यांनी जर तुम्ही येणार असाल इकडे कधी तर प्लीज हे बघा, इकडे येऊन बघा आणि शांतपणे थोडा वेळ काढून या. पण मला खरंच ते फील होईल की काय होतं भाई हे. सो जस्ट मी आता एका एक्झिबिशनमधला बाहेरलो, तिथे कॅमेरा अलाउड नव्हता कारण की खूप सेन्सिटिव्ह हे होतं ते. तर तिथं असं होतं की सगळ्या गोष्टी होत्या. जो एअरप्लेन त्याच्यामध्ये क्रॅश झाला त्याचे पार्ट्स होते, सीट बेल्ट्स होते, लोकांनी जे एका बाईने लिहिलेलं पेपर होता एक, त्याच्यावर लिहिलेलं वी आर ऑन 82nd फ्लोअर, 12 पीपल ट्रॅप्ड. आणि ते खिडकीच्या बाहेर फेकले आणि ते उडत खाली ते तसे हँड ॲक्च्युअल गोष्टी त्यांनी आत ठेवल्यात. कोणाचे शूज तर कोणाचे कपडे तर कोणाचं काय तर कोणाचं काय तर कोणाचं काय, बरंच काय काय ठेवलं आहे. आणि जेव्हा ती साऊथची बिल्डिंग पडली 10:30 वाजता 10:28ला, त्यानंतर तो सगळीकडे धूळ झाली आणि सगळीकडे गोष्टी इतक्या वाईट झाल्या. आणि नंतर जी फायर फायटर्स आणि जेवढे पण पोलीस आणि सगळे होते त्यांची पण काही लोकांची डेथ झाली, त्यांच्या सगळ्या गोष्टी ठेवल्या आहेत. म्हणजे सगळंच आहे, सगळंच. म्हणजे त्यांनी खूप छान पद्धतीने ते स्टोअर केलं आहे. ते फील तुम्हाला इथे येऊन बघितल्याशिवाय नाही कळणार. आणि मी पण ते शूट करू शकलो नाहीच, ऑब्व्हियसली ते सेन्सिटिव्ह एरिया होता. ते म्हणले की मी शूट नाही करू शकत. आणि ऑफकोर्स ते तसं नाही आहे, ते आत जाऊन खूपच वेगळं एक फिलिंग आहे जे मला आलं. आणि त्यांनी व्हिडिओज आहेत, ते सगळं आहे, कोण कसं पडले, बिल्डिंग काय एक्झॅक्टली झालं, सगळं सांगितलं आहे. जर तुम्ही इकडे आलात तर इट्स अ मस्ट विजिट थिंग. तुम्हाला यायलाच पाहिजे आणि ती गोष्ट फील करायलाच पाहिजे की कसं डेंजर टेररिस्ट अटॅक होता. सगळ्यात डेंजर वाटतो मला, म्हणजे इतकं बेकार नाही होऊ शकत. कारण त्या धुळीमुळे ओव्हरऑल खूप सारे प्रॉब्लेम्स पण झाले लोकांना जे तिथे काम करत होते. ते पण त्यांनी आत ठेवलं की जी लोक मदतीला नंतर होते, जे लोक फायर फायटर्स, पोलीस, जेवढे पण लोक होते जे मदत करत होते नंतर, त्यांची पण काय हालत झाली. त्यांच्या गोष्टी म्हणजे इतकं ठेवलं की एक माणूस 9 महिने तिथे सर्व्हिस करत होता, सगळं साफसफाई आणि सगळं, तर त्यांनी 12 बूट्स बदलले त्या 9 महिन्यात. त्या बूट्स पण ठेवलेत त्यांनी. इतकं डिटेल्ड म्युझियम आहे. त्या मानाने जे पैसे घेतलेत त्यांनी काहीतरी $33 वगैरे घेतलेत. ते मला काहीच वाटत नाही आहेत आता की त्यांनी ज्या पद्धतीने हे बनवलं आहे आणि ज्या पद्धतीने स्टोअर केलं आहे, खरंच चला. म्हणजे हा एका पद्धतीने त्यांनी त्यांना ट्रिब्यूट आणि त्यांना रिस्पेक्ट दिला आहे. कारण की ती गोष्ट लोकांच्या मनात ताजी राहील आणि अजिबात हलक्यात कोण घेणार नाही त्या गोष्टीला. मला एवढा सिरियसनेस आला हे बघून तर माहिती नाही. डेंजर. आता मोस्टली माझं एक्झिबिशन बघून संपलं आहे. आता मी काय निघतो आहे. आज आपला मीटअप पण आहे, तर आपण तिथे जाणार आहोत. खूप छान आणि खूप चांगलं म्युझियम आणि एक्झिबिशन बघायची एक फिलिंग आता माझ्या मनात आहे आणि मी खूप खुश आहे की मी इथे आलो आणि मी म्युझियम बघितलं. तुम्ही आलात तर तुम्ही पण या नक्की. जेवढं मला जमवतं तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. बट द बेस्ट पार्ट इज की तुम्ही इथे याल कधी तर प्लीज हे बघा. तुमच्या आयटेनरीमध्ये हे ठेवा आणि थोडा वेळ काढून या. व्यवस्थित शांतपणे बघा. आम्ही पण बऱ्यापैकी 2 तास तरी मी घालवलं तिकडे. खूप मोठं आणि खूप मस्त आहे आणि खूप सोप्या पद्धतीने सगळं लिहिलेलं आहे. मला इझिली समजेल. चला. चलो भाई, रेडी फॉर द मीटअप. रेडी भाई, रेडी. फाइनली मीटअप कर रहे हैं हम लोग NYC में. देखते कितने लोग आते हैं. आर्ट्स जवळ आम्ही लोकांना बोलवलं आहे. मोस्टली स्केटबोर्डिंग चालू आहे गाईज.
बरोबर बोललेले ते आपले मित्र बरोबर बोललेले झाटे लोक असणार काही ना काहीतरी स्केटबोर्डिंग वगैरे टाइमपास करत असतात. उद्या फुल ट्रिप करतात बाईक आणि मित्रमंडळी आलेले आहेत आपल्याला भेटायला. हाय हाय बोला. The real fans are here. Hi. Hello. Yash. Hi Yash. Hi. Yash. Hi Asim. Niket. Hi Niket. Sanagri. Hi. Hi. शिप्रा वेदांते. Hi. Finally. बघता बघता खूप लोक आलेली आहेत. माहिती अंडर एस्टिमेट केलेलं मी. आता भाई आपलं एकदम सगळ्यात आयुष्याला पहिलं मर्च घालणार आहे भाई. काय आता काय तर शर्ट घालणार आहे. हॅलो हॅलो हाय. खूप लोक आले रे. बघता बघता खूप लोक आलेत गाईज. आम्हाला वाटलं की आता एवढे लोक आलेत की NYPD बोलेल की काय करता तुम्ही मॉबिंग का करताय मॉबिंग काय आहे. हा बँगलोर से आहे. अच्छा. आणि हा मराठी शिकलाय फक्त तुमचे व्हिडिओज बघून. आणि मी ह्याची मराठी रूममेट आहे. मी नाही शिकवलंय ह्याला पण जेवढं आहे मतलब माझी पण मराठी थोडी अच्छी बच्ची आहे. काय तू कुठून आहेस. मुंबईमधूनच आहे कांदिवलीची आहे. पण हा तुमचा हार्डकोर फॅन आहे तिघांचा. तिघांचा नाही फुल ऑरेंज फुल बहुत बुरा एकदम शुरू से ही एकदम आप जब चालू कर रहे थे आप और करण साथ में जब काम चालू कर रहे थे एकदम तब से फॉलो तब मेरे को मराठी थोड़ा सा भी समझ अभी मतलब इसके साथ लेके आ रहा है थोड़ा बहुत बट पहले मराठी समझ ही नहीं आता था बट फिर जस्ट आपका एक्सप्रेशन जो है जो भी है वाइब आता था मतलब. थैंक यू सो मच. रियली गुड मैन यार. थैंक यू. हा हार्डकोर फॅन आहे तू नाही का. हाँ मुझे अच्छी बात है. कोणाची आहेस ते सांग. आम्ही नाही दुसरे कुठले क्रिएटर आहे. तुमची सगळ्यांची सांग. प्राजक्ता कोहलीची आहे. मुलांमध्ये सांग. प्राजक्ता तर सगळ्या मुली प्राजक्ताच्या फॅन आहेत. नाही तुम्ही नील सौरभ आणि करण. मुलुंडला कुठे पण आई समोर शपथ बाजूची थँक्यू सो मच. भेटण्यासाठी आलेलो आहोत. माझ्या नातवाला पण मी घेऊन आलेलो आहे. हाय टाळी दे. हाय टाळी. टाळी दे. आणि मी येस. अभिमान वाटतो तुमचा. सगळे कंटेंट खूपच आवडतात. थँक्यू सो मच. थँक्यू सो आणि मच. तुम्हाला काही हेल्प लागली इकडे तर झालं आता एवढं 2 दिवस झाला होता तेव्हा तो NIPR ला आला होता. हा हा. आणि मी ऑलरेडी 3 विस्कीज डाऊन होतो. मी पितोय करण आला डॅनी आला हे सगळे आले आणि आय वॉज लाईक अरे हा करण आहे असं वाटतंय मला. मी परत पाहिलं अरे त्या करणच आहे. माझे 3 पुण्यात राहतो का तू. अच्छा अच्छा. माझे उतरले मला परत पाहायला खर्च झाला. करायला बघून खर्च झाला काही त्याचा. तुझी वाट बघत होतो तुझी पण तेव्हा आम्ही नव्हतो पण तेव्हा ये लाईक युजली मला स्टँडअप कॉमेडी बघायला आवडत नाही. बट तुमचे रील्स मी मल्टिपल वेळेला बघून पण तेवढाच असू शकतो. आणि जेव्हा जेव्हा मी लुक वॉच गॉट गाणं ऐकतो तुझं लुक वॉच डन स्टारबॉयचं तेव्हा मला ते स्टारबक्सचं लगेच उठा परमनंटली ते आता फिक्स झाले. आणि मी खूप फॅन आहे तुमच्या तिघांचा. ग्रेट गोईंग गाईज. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. फोटो काढतो. ये नाही खूप ॲक्सेंट आहे माझं पण लाईक आय लव्ह यू गाईस अँड खूप चांगलं कंटेंट. कधी वाजता फॉलो करतो आम्हाला. पॅन्डेमिक पासून तेव्हा तरी इंस्टाग्राम ते रील सगळं ब्लॉग झालं ना तर एक फोटो घेऊ शकतो. या ऑफकोर्स ऑफकोर्स. तुझं नाव काय. हर्षवर्धन. हॅपी बर्थडे टू हर्ष. आज बर्थडेच्या दिवशी पण भेटायला आलाय. थँक्यू सो मच. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच. Pretty much. We are non-Maharashtrians. from Hyderabad. Hyderabad. Oh, nice. I love Hyderabad. I love Hyderabadi language also and biryani. As soon as you get that
you are having a meetup here. I was about to text, please a meetup in New York बोल के. We live like 1.5 hours from here, so we are coming all the way. We completed our work at 5 and we just to meet you guys. Thank you so much, bro. Thank you so थोड़ा much. introvert है, so from that time we were excited to come forward. We are not willing to come here. Yeah. We love you guys. By Nice to Jinklo see you भाई. here. जिंकलो. Thank you so much, bro. Thank you. picture. Thank you for coming, bro. Come. भाई आपला काय शर्ट घालून आलाय. पहिला माझ्या आयुष्यातलं पहिलं मर्च जे बनवलेलं आणि मला अनएक्सपेक्टेडली एवढ्या वर्षांनी मी बघतो आता डायरेक्ट. पण थँक्यू सो मच भाई. तू इथपर्यंत घेऊन आला सर. इथे तू रेग्युलरली वापरतोस ते समजतंय मला. आई शपथ यार. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. NYPD आली. आम्हाला आता धरून आत टाकतायत 2 मिनिटासाठी जी सगळ्यांचे आवाज बंद झालेले. सगळे बोलले छोडी आता. म्हणजे आता बोलतात काय करताय तुम्ही. आम्हाला तरी विचारलं, गोड भाषेत विचारलं. बोलतात काय ते बोलले जरा बाजूला इथे कलर मारायचा. बोल ओके. गपचूप सगळे साईडला आलेले. मला वाटलं इथली लोक तरी बोलतील, बोलायला तरी पोहोचतील. कोण पुढे गेलं ना इकडे. काका मी काय बोलतो असं काहीच कोणीच तुमच्यासोबत परत यायला लागला आम्हाला पण. शपथ. भाई ने बोला ब्लॉग में लेने का तो लेने का शूज भी दिखाने का आपने. भाई पहले फुटलॉकर में भाई फुटलॉकर में काम करते थे. अभी नहीं करते. नहीं तो भाई बोले थे डिस्काउंट देते. पर अभी ठीक है कुछ नहीं. नेक्स्ट टाइम देयर इज ऑलवेज अ नेक्स्ट टाइम ब्रो. इंडिया में आएंगे अपन. यस भाई. थैंक यू सो मच. थैंक यू सो मच. सो गाईज जस्ट आमचा इथे मीटअप झाला. तुम्ही आता बघलं मागे सगळे अजून थोडेसे लोक आहेत. त्यांना जायची इच्छा होत नाही. मला एवढं भारी वाटतं त्यांच्याशी गप्पा मारून. ते पण म्हणतात की आम्ही इकडे मराठी माणसं भेटत नाहीत. आणि आता तुम्ही लोक आले तर ॲक्च्युली आम्ही 6:30ला ठरलेलं आहे. आता 8:30 वाजलेत आणि लोक पण गेले. आम्ही 2 तास इकडे आणि वाटतच नाही आहे की 2 तास झालेत. इतक्या गप्पा मारतोय सगळ्यांशी आणि सगळे आपलं खूप बोलत आहेत की असं तुमचा कॉन्टेंट हे तुमचा कॉन्टेंट हे. खूप बरं वाटतं बघून. हिंदी काही लोक होती ती पण आलेली. मराठी तर होतीच. आणि अजून पण लोक सगळ्यांना भेटतात. काय काय आम्हाला खायला घेऊन आले आहेत. काय काय घरची मच्छी वगैरे बनवून घेऊन आलेत. खरंच खूप मला असं ग्रॅटिट्यूड फील करावं असं वाटतं की किती प्रेम करतात तुम्ही सगळे. ॲक्च्युली इथे तर आहेतच ही लोकं, पण तुम्ही सगळे किती आमच्या प्रेम करता हे असं मीटअप्स आणि असं समोर भेटल्यावर समजतं. आणि आज ती फिलिंग मला परत आली. आणि थँक्यू सो मच जे आलेले या मीटअपला. तुम्ही बघतातच आहात, आता बघत असालच हा व्लॉग. आणि जे आत्ता पण आहेत मागे सगळ्यांना थँक्यू सो मच. असाच आम्हाला सपोर्ट करत राहा आणि असंच आमच्यावर प्रेम करत राहा. आणि ह्याच मस्त छान नोटवरती हा व्लॉग आपण संपवूया असं मला वाटतं. थँक्यू सो मच गाईज. लव यू. अँड असेच व्लॉग येत राहतील. येतातच आहेत. 5 व्लॉग झाले. उद्या 6वा व्लॉग. ऑल्सो 6 इज माय लकी नंबर. तर उद्याचा व्लॉग काय मला माहिती नाही, पण मजा येईल. थँक्यू सो मच गाईज. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. भेटूया उद्या. सबस्क्राईब राईट नाव. पुढे बसतो बाई. चालेल ना. ओहो पर्क्स ऑफ हॅव्हिंग अ मीटअप. डायरेक्ट पोर्च मध्ये बसलो मीटअप नंतर. बघितलं. बाय भाई. थँक्यू सो मच. सी यू. चला एन्जॉय. येस. बॅग ठेवायची का मागे. नाही राहू दे. खाली ठेवतो. मला चुकीच झाली. नाईस. हा Head northwest on Washington Square North toward the Google संपला एकदाचा मीटअप. Avenue of the Americas. मी इकडे आलो न्यूयॉर्कला की हलाल कार्टच खातो. फूड कार्ट. याच्यामध्ये का बोसची सिस्टम आहे का. Continue on 6th Avenue for half a टायकान mile. इलेक्ट्रिक आहे. 500 हॉर्स पॉवर आहे. 0 to 63 सेकंड मध्ये जाते. ते तुम्ही जर्सीला आला इकडे ना, की आपण करू ओपन शकतो. असेल ना तर छातीवर हे येतो प्रेशर. म्हणजे मला तुला बोलता नाही ब्रीदच करता येणार नाही. असं की काय बोलतो. लॉन्च कंट्रोल म्हणतात त्याला. सो सिग्नलला जर थांबलो ना आपण आणि ऍक्सिलेटर आणि पेडल दोन्ही दाबायचे एकदाच break. आणि मग सोडायचं ब्रेक, तर तू लॉन्च होणार फुल.
आणि आम्ही पुढे असतो आणि पाठची गाडी पाठी 2 सेकंड मध्ये तो 60 वरती पोहोचतो. आणि त्यात बोलता नाही येत तुला. लिटरली टेक ऑफ घेताना ती प्रेशर येते ना चेस्ट तसं प्रेशर येतो. इकडे सिटी मध्ये नाही होणार. आम्ही सबब्सला राहतो तिकडे. बाहेर होतो तेव्हा करतो आम्ही बऱ्याच वेळा. चलो थँक्यू सो मच फॉर द राईड इन पोर्शे. काय पुढे काय पोर्शे टायकान. तुला एक दाखव. इंजिन बघितलं का तू? नाही दाखवूया ना. दाखव. ब्लॉग मध्ये कॉन्टेंट नाही मला. आता इंजिन वर मागे इलेक्ट्रिक आहे ना. नाईस नाईस. कडक. मी विसरलो की इलेक्ट्रिक कार आहे. मी पण इंजिन बघायला आलो. गुड बॉय. एकदम मस्त डॉग आहे. डॉज कॉइन ब्रो. यू आर द डॉज कॉइन. चलो चलो गाइस. बाय बाय. थँक्यू फॉर द राईड. मजा आली. भेटा नेक्स्ट टाइम न्यू जर्सी मध्ये.